नमस्कार, मी प्रशांत सोनार। आज मी तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलो आहे, पण तो निश्चितच तुमच्या आवडीचा आहे, कारण तो आहे चित्रपटांचा। चित्रपट म्हटलं की आपल्याला एखादा हिरो आवडतो, एखादी हिरोईन आवडते किंवा चित्रपटाची स्टोरी आवडते, चित्रपटाचं एडिटिंग आवडतं। पण त्याच चित्रपटाचं अजून एक हिरो असतो, तो म्हणजे त्याचं लोकेशन किंवा त्याचा सेट। हे लोकेशन प्रत्यक्षात शूट केलेलं असतं किंवा कधी-कधी ते निर्माण केलं गेलेलं असतं। पण परदेशातलं लोकेशन किंवा आपल्या देशातल्या वेगवेगळ्या लोकेशन ज्या अजूनपर्यंत आपण बघितले नाहीत, ऐकल्या नाहीत किंवा ज्या बघितल्या आहेत, त्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला या माध्यमातून दिसत असतो। आणि अशाच पद्धतीचे लोकेशन आपल्याला सजेस्ट करणारे किंबहुना आपल्याला त्या लोकेशनला घेऊन जाणारे चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांना घेऊन जाणारे असे एक उद्योजक आहेत, ज्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे शशांक माने सर। माने सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत। आपल्यासोबत शशांक माने सर आहेत, ज्यांना आपण विचारणार आहोत की मुळात चित्रपट bollylands.com ही चित्रपटाशी संबंधित असलेली वेबसाईट म्हणा, संकल्पना म्हणा, ही कशाचं द्योतक आहे, कशामुळे त्यांना सुचली, ती कशा पद्धतीने तुम्ही राबवता? आता सध्या म्हणजे प्री करोना आणि पोस्ट करोनानंतर ट्रॅव्हल इतकं वाढलं आहे, म्हणजे स्पेशली आपल्या भारतीयांचं। त्याच्या अगोदर म्हणजे पूर्ण जगामध्ये चायनीज नंबर 1 होते ट्रॅव्हल करण्याकरता आणि आपले म्हणजे भारतीयच नंबर 2ला होते। असंच भटकता जेव्हा मी पण भटकत होतो, म्हणजे ते लंडन असून द्या किंवा स्वित्झर्लंड असून द्या, आणि जेव्हा मला स्वित्झर्लंडला आपल्या यशराज चोप्रांचा एक स्टॅच्यू तिथे बनवला आहे त्यांनी, एक ट्रिब्यूट म्हणून, तेव्हा हिस्ट्री बघितली तर तो का दिला आहे, त्यांना एक ॲवॉर्ड दिला गेला होता एवढ्याच करता की त्यांनी बऱ्याचशा मूव्हीज स्वित्झर्लंडमध्ये शूट केल्या आणि त्या शूट झालेल्या मूव्हीज बघून लोकांना इतका इंटरेस्ट होता की बरेच जण स्वित्झर्लंड जायला सुरुवात झाली। हे जेव्हा लक्षात आलं आणि त्यानंतर जसं आपल्याला माहिती आहे की दिल चाहता है नावाची फिल्म होती, ज्याच्यामध्ये आमिर खान वगैरे म्हणजे यांनी ॲक्टिंग केली होती। आमिर खान होता, तुमचा सैफ अली खान होता। गोव्याला म्हणजे गोवा सगळेच जातात, पण गोव्याची गर्दी वाढली, गोव्याला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली, पर्यटन संख्या वाढली, तेव्हा मला कळलं की लोकेशनचे किती मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत। म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये लोकेशन दाखवलं आणि ते लोकेशन बघून लोक इन्फ्लुएन्स होतात आणि ते जायला बघतात। म्हणजे आपण स्टार ऑफ कंट्री आहोतच, पण लोकेशन ऑब्सेस देखील कंट्री आहोत, हे आता आपल्याला करोनानंतर कळते की आपल्याला कुठे जायचं आहे म्हणून। बरोबर। तुम्ही आता मगाशी चित्रपटांचा काही उल्लेख केलात, मुळात हे नातं कसं असतं एक चित्रपट आणि विदेशी लोकेशन? कारण विदेशात जायचं म्हणजे खर्च हा एक डोक्यात मुळात भाग असतो, मग तो प्रोड्युसर श्रीमंत असो किंवा गरीब असो, पण त्याच्या डोक्यात हा नक्की विचार येतो। तर ह्यामागे विदेशाचं नातं हे चित्रपटांची कशा पद्धतीने असतं? थोडंसं याच्यामध्ये काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, काही गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत। मी थोडंसं टच करतो याला। संगम ही पहिली मूव्ही होती जी बाहेर शूट झाली, बऱ्याच देशामध्ये शूट झाली, आणि राज कपूरने जे सुरुवात केली बाहेर जाऊन शूट करण्याचं, आणि सगळ्यांना माहिती आहे की राज कपूर म्हणा की मिथुन चक्रवर्ती हे रशियामध्ये फारच पॉप्युलर होते, तर तो इम्पॅक्ट होता बॉलिवूडचा, ज्याला आपण बॉलिवूडचे सॉफ्टवेअर देखील म्हणू शकतो। आता विदेश म्हटलं की खर्च आला, कारण शेवटी तुम्ही एखादी फिल्म बनवता, मिनिमम जे आमचं जे नॉलेज आहे, मिनिमम 80 लोक म्हणजे क्रूमध्ये तुमच्या असायलाच हवीत। मॅक्झिमम 150, 200, 250 तुमच्या युनिटवर आहे, तुमचे डान्सर्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या हिशोबाने तुम्हाला ती युनिट घेऊन जावं लागतं। एवढ्या युनिटला बाहेर घेऊन जाणं खर्च सगळ्यांना परवडत नाही। तर सुरुवातीला जेव्हा म्हणजे फिल्म जायच्या, त्या फक्त एखाद्या गाणे शूट करत जायच्या, कारण त्यांना असं वाटायचं की एखादं गाणं बाहेर जाऊन शूट केलं तर ते एक सिनेमाच्या प्रमोशनकरता कामाला येईल आणि लोकांना तो जो देश असेल तो बघून त्यांनाही बरं वाटेल, तर तसं त्यांनी अट्रॅक्शन सुरू केलं होतं। दुसरा एक भाग आहे, बरेचसे प्रोड्युसर्स त्यांना असं वाटायचं की हिरो, हिरोईन, बाकी सगळे आर्टिस्ट या लोकांचं एकदाच आपण बाहेर घेऊन गेलो तर युनिट जे आहे ते डिसिप्लिन राहतं। तुम्हाला समजा की एखादी फिल्म त्यावेळेस 40-50 शूट होत असेल, तर एकाच ठिकाणी तुम्हाला त्या देशामध्ये राहून पटकन फिल्म शूट करता येत होती। आणि इथे असलं मुंबईत म्हणा की कुठे हिंदुस्थानामध्ये, तर हिरोला कोणतरी भेटायला येतं, हिरोईनला कोणतरी भेटायला येतं किंवा त्यांना कुठं दुसरं काम येतं आहे, डिस्टर्बन्स नसतो। तर हा जो भाग होता, तर प्रत्येकाने आपापले विचार सुरुवात केली। पण ऑफकोर्स मी असं सांगेन की जेव्हा ॲक्च्युअली युग सुरू झालं बाहेर जाण्याचं, म्हणजे शाहरुख खाननंतर, ते बहुतेक करून की बाबा जेणेकरून तिथे त्या कंट्रीजमध्ये तुम्हाला काही सबसिडी मिळते आहे, तुम्हाला चांगली लोकेशन मिळत आहेत, तुम्हाला बेनिफिट मिळतो आहे, हॉटेल डिस्काउंट्स मिळत आहेत, तर धीरे हा बजेटचा प्रकार झाला। नंतर हळूहळू मग ते तुमचं रिबेट, टॅक्स रिबेट, डिस्काउंट सगळं सुरू झालं। म्हणजे चित्रपटाचा हिरो किंवा हिरोईन श्रीमंत असेल तर ते अधिक सोपं जायचं चित्रपटात मांडायला।
पण मुळात असा प्रश्न आहे की काही रिबेट जे आहेत त्या टॅक्स रिबेट ह्या कशा पद्धतीने असतात निर्मात्यांसाठी? निर्मात्यासाठी आता बघा कसं आहे की प्राग किंवा या ज्या तुमच्या ईस्टर्न युरोपियन कंट्रीज आहेत त्या फारशा महागड्या नाहीत. ओके, आपण युरोप म्हटलं की आपण नेहमीच समजतो की त्या फार म्हणजे महाग असणारच. पण जर्मनी किंवा फ्रान्स सोडलं तर बाकी ज्या गोष्टी आहेत म्हणजे ऑस्ट्रिया, तुम्हाला ऑस्ट्रियाचं इन्सब्रुक नावाचं त्याच्यामध्ये शहर आहे आणि जिथे टायगर जिंदा आहे आणि तुमचं ऐ दिले मुश्किल शूट झालं होतं. आता ॲडलरसारखं हॉटेल तिथे 5 स्टार हॉटेल आहे. ओके, पण करण जोहरला देखील आणि तुमच्या कबीर खानला दोघांना देखील प्रोडक्शन म्हणून त्यांनी ते हॉटेल लिटरली मी आता म्हणजे सांगायला बरं वाटत नाही पण लिटरली त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळालेलं आहे. कारण त्यांनाही प्रमोशन हवं असतं. शेवटी बाहेरचे जे लोकेशन्स आहेत, बाहेरच्या जे काही म्हणजे तुमची हॉटेल्स म्हणा किंवा त्यांचं लोकेशन्स आहेत, त्यांनाही वाटतं की आपली भारत हा देश आहे जवळजवळ 125-140 कोटीचा देश आहे. त्यातले 10% लोक जरी ठरवलं की त्यांनी बाहेर जायचं तर हे सर्वात मोठं माध्यम आहे की प्रमोट करण्याकरता. तर हळूहळू त्यांनी देखील म्हणजे बऱ्याचदा सुरुवातीला फ्री म्हणा किंवा मॅक्झिमम डिस्काउंट देऊन सुरू केला. आता डेफिनेटली जेव्हा त्यांना कळलं की इंडियन प्रोड्युसर्स याला तयार झाले ते डेफिनेटली त्यांनी आता थोडं चार्ज करायला सुरू केली. तरीही आपल्याला समजा की एखादं लोकेशन इथे शूट करायचं असेल आणि बाहेर करायचं असेल तर तुम्हाला जास्त पैशाचा फरक पडत नाही आणि तुम्हाला चांगली लोकेशन मिळतात. हे खूप मोठी गोष्ट सांगताय तुम्ही, कारण ही जी देवाणघेवाण म्हणजे अर्थात प्रत्येक गोष्ट ही बिझनेस असल्यामुळे देवाणघेवाण हा निश्चितच ठरलेला भाग आहे. पण दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही हे अरेंज करता का? bollylands.com ह्या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या जातात का? म्हणजे तुम्ही एखाद्या चित्रपटासाठीचं लोकेशन सुचवणं असेल किंवा त्या लोकेशनला घेऊन जाऊन शूट कंप्लीट करणं असेल, यातला कशा पद्धतीने तुम्ही भाग पूर्ण करता? आमचा उद्देश हाच होता की 2 गोष्टी होत्या. एक, लोकांना चित्रपटाचे म्हणजे शूटिंग लोकेशन दाखवणं आणि जसं तुम्हाला माहिती आहे की जिथे शूट झाले म्हणजे आता स्वित्झर्लंडला दिलवालेचं पोस्टर लागलेलं आहे, त्यांनी कटआउट लावलेलं आहे, तिथे लोक सेल्फी काढतात. ओके, किंवा स्पेनला जातात जिथे ला टोमॅटो जो फेस्टिवल होता त्या फेस्टिवल तिथे जाऊन लोक सेल्फी काढतात, शूट करतात आणि आपल्या मग सोशल मीडिया टाकतात. तर एक ऑब्सेशन आहे, बरोबर आहे. आणि आमचा उद्देश हाच आहे की उद्या आमच्याकडे एखादा प्रोड्युसर यावा आणि त्याने आम्हाला सांगावं की माझी ही कथा आहे, हा आमचा स्क्रीन प्ले आहे, आमच्या डोक्यामध्ये ह्या स्क्रीन प्लेचं इतकं एक बजेट आहे आणि bollyland.com तुम्ही काय करू शकता आमच्यासाठी. तर आमचा पण हाच उद्देश आहे की त्यांचा जर खर्च X असेल तो आम्ही त्यांचा खर्च 20-25% वाचू शकतो. तर आत्ता bollyland.comने 2 फिल्म्स आमच्याकडे, एक हिंदी फिल्म आहे जी फ्लोअरवर जाईल सप्टेंबर-ऑक्टोबरला आणि एक मराठी फिल्म आहे जी मराठी फिल्म ऑलरेडी शूट झालेली आहे. तर त्याचं लोकेशन हंटिंग त्यांना जे हवं होतं, त्यांना ज्या प्रकारचा व्हिला हवा होता तो महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळाला नाही, परंतु आम्हाला गोव्यामध्ये मिळाला. ओके, तो गोव्यामध्ये शूट झाले. आपले बऱ्यापैकी स्टारकास्ट त्याच्यामध्ये आहेत. आणि हिंदी फिल्म तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ती एका मोठ्या डायरेक्टरची फिल्म आहे आणि मी आता नाव याकरता सांगत नाही की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक फिल्म जोपर्यंत फ्लोअरवर जात नाही तोपर्यंत अनाऊन्समेंट करणं बरंच नाही. पण आमच्याकडे bollyland.comकडे हे काम आलेलं आहे आणि प्रोड्युसरने मला स्पष्ट सांगितलं, प्रोड्युसर आणि डायरेक्टर एकच आहे, की ही माझी कथा आहे, या कथेवर तुम्ही लोकेशन सजेस्ट करा आणि त्याला बऱ्यापैकी म्हणजे 50-60% त्याला बाहेर शूट करायचं आहे. आणि आता की आमच्या प्रोजेक्टमुळे म्हणा किंवा आमच्या इनिशिएटिव्हमुळे म्हणा आम्हाला बऱ्याचशा कंट्रीज त्यांचे CGs आहेत म्हणजे तुमचे कॉन्सुलेट जनरल असतील किंवा त्यांचे टुरिझम बोर्ड असतील ते आम्हाला अप्रोच करतात आणि सांगतात की आम्हाला तुमच्याकडनं असा बिझनेस हवाच आहे. शूटसाठी जायचं असेल तर पासपोर्ट, व्हिसा आणि अजून बऱ्याच काही गोष्टी असतात. तर हे सगळं तुम्ही करता का? तुमच्या अगदी क्रूमध्ये कोण असतं, तुमच्याकडनं कोण असतं किंवा कशा पद्धतीने गाईड असतो, काय असतो? एक्झॅक्टली, आमच्याबरोबर गाईड नेहमीच असतो. आता या लायझनिंगच्या प्रकारामध्ये पासपोर्ट्स वगैरे आम्ही त्याच्यात हात घालणार नाही कारण सगळीकडे ते एजंट्स आणि सगळं काही असतं आणि सगळं सोपं झालेलं सध्या. पण आमचं काम हेच असेल की तुम्हाला 5 स्टार हवं असेल, 5 स्टार हॉटेलचा बेस्ट डिस्काउंट काढणं ते आमच्याकडे लागलं. तुम्हाला बजेट हवं असेल तुमच्या युनिटी करता, क्रू करता, ते आमच्याकडे लागलं. तुम्हाला बेस्ट ऑफ द इंडियन मील हवं असेल ते कुठे मिळू शकेल, ते ऑर्गनाईज कसं होईल ते आमच्याकडे लागलं. तर हे आम्ही सगळं शोधतच असतो की आम्ही व्हिएतनाममध्ये जेव्हा होतो की व्हिएतनाममध्ये तुम्हाला व्हेज फूड मिळणं तेवढं सोपं नाही. ओके, पण ते आम्हाला आता माहिती आहे की कुठले केटरर्स आहेत, कुठले हॉटेल्स आहेत, तुम्हाला ते करू शकतात. आता रिसेंटली मी मलेशियामध्ये गेलो होतो आणि मलेशियामध्ये एक असं सुंदर हॉटेल आहे की ज्याने डॉन मलेशियामध्ये शूट झाले म्हणून सांगतो की कंप्लीट डॉनचं केटरिंग त्यांनी केलं. आता आपलं एक मराठी माणूस आहे दुबईमध्ये, ओके, त्यांचं हॉटेल आहे करमामध्ये आणि त्यांनी वेलकम या फिल्मचं कंप्लीट केटरिंग केलं. नाना पटेकरला तुम्ही त्यांना भेंडीची भाजी त्यांनी तिथे सर्व केलेली आहे. म्हणजे हे सगळं जे आम्ही करू शकतो ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात परदेशात देखील आपल्या देशाची चव चाखता येते असं तुम्हाला म्हणायचं आहे?
परफेक्ट. कारण आपण किती बाहेर गेलो आणि काही दिवस पण बाहेरचं खाल्लं, मजा घेतली, पण शेवटी आपल्याला भारतीय म्हणून शेवटी आपल्याला काहीतरी आपलंच लागतं. तर तो नेहमीच म्हणजे कुठलाही असू दे, पंजाबी असून दे, महाराष्ट्रीयन असून दे, साऊथ इंडियन असून दे, त्याला आपलं खाणं शेवटी लागतं. bollylands.com तुम्ही चित्रपट किंवा या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आहातच, पण मुळात या इंडस्ट्रीमधला कुठला अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला या निमित्ताने आलेला आहे? बॉलिवूड ही मी सध्या म्हणजे सॉफ्ट पॉवर्स म्हणतो. बऱ्याच लोकांना आपली सॉफ्टवेअर माहिती आहे. म्हणजे आता आपल्याकडे ओबामा आले होते, पती पत्नी दोघे आले होते आणि त्यांच्या सुरुवातीच्या भाषणाने सुरुवात केली होती की बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती है. तर हा इम्पॅक्ट हा तुमच्या फिल्मचा आहे, शाहरुख खानचा आहे आणि बॉलिवूडचाच आहे. त्यांच्या पत्नीने इथे मुंबईमध्ये येऊन कोळी डान्स केला होता, हे तुम्हाला माहिती आहे. तसंच आहे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, म्हणजे ही फारच म्हणजे आता मला माहीत नाही, पण बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नसणारच नक्की. इराक आणि कुवेतचं वॉर झालं होतं आणि त्या वॉरमध्ये CNN, तुम्हाला माहिती, सगळ्यांना कव्हरेज करायला आवडतं, सैन्याला नक्कीच आवडतं. आणि ते कव्हरेज करायला त्या जर्नलिस्ट जेव्हा फटकत होते तेव्हा शेवटी इराकी सोल्जर त्यांना कुठेतरी भेटले आणि दोन्ही जर्नलिस्ट त्यांनी अडवलं. त्यातला एक जर्नलिस्ट डेफिनेटली हा फिरंग आणि अमेरिकनच होता, दुसरा जर्नलिस्ट पण अमेरिकनच होता, पण सिनियर जर्नलिस्ट बॉर्न इन इंडिया. आता त्याचं नाव मुद्दाम सांगत नाही आहे. आता जेव्हा त्यांना कळलं की हा इंडियन आहे पण ऑफकोर्स CNN काम करतो आहे, तर त्याला सगळे 4 प्रश्न विचारले, कुठला आहेस, काय आहेस, आणि बॉलिवूडबद्दल विचारलं. आता बॉलिवूडबद्दल विचारल्यानं त्याला राज कपूर, त्याला गाणी गायला सांगितली, नाचायला सांगितलं. बिचार आता त्याच्या अगोदर सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्याच्या अगोदर त्यांनी दुसऱ्या जर्नलिस्ट शूट करून टाकलं होतं. मतलब दे शॉट हिम. ओके. आणि ह्याला सगळं करायला होतं. आता माणसं हे तुम्ही सगळं सांगता ते रियालिटीमधलं रिअल आहे. ओके. हे झाल्यानंतर त्या CNN जर्नलिस्टला तिथून त्यांनी सोडलं. तर त्याचं एक वाक्य होतं, वेदर आय वॉज सेव्ड बाय अ गॉड ऑर बाय बॉलिवूड. म्हणजे हा एक गमतीचा भाग झाला, पण सत्य आहे. सर, तुम्ही आता वेगवेगळ्या या देशांशी कोऑर्डिनेट करता किंवा तुमची टीम सगळी ही कोऑर्डिनेट करते, तर ह्यामध्ये वेगवेगळ्या संस्था देखील तुम्हाला मदत करतात. टुरिझमच्या संदर्भातल्या ज्या ऑथॉरिटी, सरकारी ऑथॉरिटी आहेत, मग त्या आपल्या देशातली असतील किंवा इतर देशातल्या असतील, त्या कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य करतात? नाही, आम्ही जेव्हा आम्हाला त्यांचा देश शूट करत असतो, डेफिनेट टुरिझम बोर्ड कम्स फर्स्ट. आणि टुरिझम बोर्डला आम्ही लिहितो, आमच्याबद्दल सांगतो. आणि सध्या एक भारताची जी काही म्हणजे सध्या आपली एक अशी मान अशी वरच आहे, तर त्यामुळे, आणि बॉलिवूड डेफिनेटली. ओके. आणि वी आर द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द फिल्म्स. आपण 1800 फिल्म जवळजवळ वर्षाला शूट करतो. ओके. तर त्यामुळे त्यांना हे कळतं की बाबा जर इथे बॉलिवूड येणार असेल तर डेफिनेटली त्यांचं युनिट हे 150-200च्या आसपास असणार. त्यांना हेही माहिती आहे की ते शूट झालेली फिल्म जेव्हा चालेल भारतामध्ये किंवा आणखीन कुठेही चालेल, कारण आता सगळी फिल्म रिलीज होतात तुमच्या, तर डेफिनेटली तुम्हाला परत टुरिझम मिळणारच आहे. बरोबर आहे. त्या दोन्ही गोष्टींचा त्यांना फायदा कळतो आणि हा फायदा कळल्यामुळे डेफिनेटली आम्हाला एक रिस्पेक्ट मिळतो. ते आम्हाला लिहितात, आम्हाला विचारतात तुम्हाला कधी यायचं आहे. आम्हाला त्यांच्याकडनं जेवढा सपोर्ट हवा असेल, म्हणजे फिल्मिंग परमिशन सगळ्यात काही देतात ते, आणि आम्ही विथ परमिशन शूट करतो. आम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे की बऱ्याच वेळेला आपल्या बऱ्याचशा कंट्रीमध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं जेवण मिळत नाही, तर तेही ऑर्गनाईज करतात. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आम्ही व्हिएतनाममध्ये एका एफएलसी नावाच्या हॉटेलमध्ये राहिलो होतो आणि त्या हॉटेलमध्ये व्हेज नाहीच आहे, म्हणजे व्हेज हा शेफच नाही आहे. ओके. आता तिथून अर्ध्या तासावर आपल्याला एक वन्नक्कम नावाचं हॉटेल आहे, जे तिथे तुम्हाला मराठी खाणं मिळतं किंवा इंडियन खाणं मिळतं. हां, पण ते अर्ध्या तासावर आहे आणि ते रोज जाऊ शकत नाही, तेवढं तुम्हाला खर्च पण वाढतो. बरोबर आहे. पण त्यांनी आमच्याकरता त्या हॉटेलमध्ये त्यांच्या मॅनेजरने त्यांना शिकवलं की कसं व्हेज बनवायचं आहे. जे काय बनवलं चांगलं बनवलं. आमच्या व्हिजिटनंतर आता त्या हॉटेलमध्ये तुम्हाला व्हेज मिळतं. अरे वा. म्हणजे चालू केलं. हा एक मोठा फरक पडलेला आहे, त्या म्हणजे सांस्कृतिक फरक पडलेला आहे. मोठा फरक. एक गोष्ट सांगायची राहिली की या सगळ्या बाहेरच्या कंट्रीज करूनही आम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये MTDCने आम्हाला सपोर्ट केला होता. तर मुंबई आम्ही ज्या पद्धतीने शूट केलेली आहे ती मुंबई एकदा बघा. आणि मुंबई लुक्स ब्युटिफुल ड्युरिंग मान्सून. आम्ही मुद्दामहून मान्सूनमध्ये शूट केलेली आहे मुंबई. आणि त्यानंतर लॉकडाऊनमध्ये जेव्हा आपला करोना होता त्यावेळेस गोवा थोडंसं सेफ होतं, तर आम्ही गोवाही शूट केलेला आहे. तो गोव्याचा एपिसोड आणि मुंबई एपिसोड दोन्हीही बघा. शशांकजी, चित्रपट बनवणं तर आता सुरूच आहे आपल्या देशामध्ये, जे अनंत काळापासून आलेलं आहे. वेब सिरीज देखील यामध्ये येतात. तर वेब सिरीजसाठी या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत का? नाही,
बाहेरच्या देशांकरता तुम्ही बॉलिवूड फिल्म बनवताय की तुम्ही डॉक्युमेंटरी बनवताय की तुम्ही वेबसिरीज बनवताय, ओके. शेवटी तुम्ही बाहेर कधी जाणार की तुमच्या कथानकाला गरज असेल तरच. आणि डेफिनेटली तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्या प्रश्नामध्ये की जर प्रोड्युसरकडे तेवढं बजेट असेल तर. आता आमचं काम आहे जे त्याचं बजेट असेल आणि त्या बजेटच्या प्रमाणे त्याला जर वाचून पैसे देऊ शकत असेल तर डेफिनेटली आमच्या थ्रू जाणारच आहेत, ओके. आता इंटरनेटमुळे सगळ्यांना सगळं काय माहिती असतं, पण आमच्या ह्या उद्योगामुळे, आमच्या ह्या नेटवर्किंगमुळे आणि आम्ही त्यांना बेनिफिट करून दिल्यामुळे डेफिनेटली कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. ते आम्हाला नेहमीच सांगतात की आपके थ्रू बिझनेस आएगा तो विल बी मोर दॅन हॅपी. तर त्यामुळे वेबसिरीज असून द्या किंवा तुमचा बॉलिवूड असून द्या, पण डेफिनेटली फिल्म म्हटले की त्याचा एक जॉनरा वेगळा असतो, त्याचं एक रिस्पेक्ट वेगळा असतो. आणि वेबसिरीज म्हटले की कुठेतरी म्हणजे त्यांना माहिती आहे की बाबा वेबसिरीज आहे, कुठेतरी OTT प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे, तर तो थोडा फरक असणारच. तर बॉलिवूडचं बजेट आणि वेबसिरीजचं बजेट सध्या इंडियामध्ये शूट होतं त्यांचं बजेट जवळ तेच असतं किंवा जास्तही असतं. पण अजूनपर्यंत तरी मी बघितलेलं नाही आहे की वेबसिरीज पूर्णपणे बाहेर शूट झालेली आहे. अजूनपर्यंत इंडियामध्ये दिसलेली नाही तशी. Bollyland.comच्या अनुषंगाने तुम्ही आतापर्यंत किती देशामध्ये शूट केलेलं आहे किंवा किती चित्रपटांचं साधारण शूट तुमच्यामुळे सफल होऊ शकले? सफल होणं चित्रपटाचं असं मी म्हणणार नाही अजूनही, कारण आत्ता ह्या आमच्या प्रोजेक्टला फक्त 5 वर्ष होत आहेत, ओके. पण सांगायला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला जवळजवळ राईट फ्रॉम मधुर भंडारकरपासून तुमच्या अनीस बझमी म्हणजे आपले आशुष गोवारीकर या सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की तुम्ही एक्स्ट्रीमली चांगला जो काम करता आहात. आणि ते प्रोड्युसर करता, डायरेक्टर करता एक ते गाईड झालेलं आहे की आमचे एपिसोड्स बघून त्यांना हे कळतं आहे. कारण आमचा कॉन्सेप्ट असा आहे की एक्सप्लोर्ड लोकेशन म्हणजे जे शूट झालं आहे आणि अनएक्सप्लोर्ड लोकेशन म्हणजे शूट होऊ शकतं. आणि जेव्हा आम्ही हे दाखवतो त्याच्यामध्ये एक आमचा महत्त्वाचा भाग असतो, कारण तुम्ही एकदा शूट म्हटलं की तुमचं युनिट जे काय असेल 80, 100, 150, 200 त्या युनिटकडे तुम्हाला शेवटी 5 स्टार हॉटेल्स, तुम्हाला 3 स्टार हॉटेल्स म्हणजे तुमच्या DOP वगैरे करता किंवा टेक्निशियन करता, आणि तुम्हाला बजेटेड हॉटेल तुमच्या बाकी ग्रुप करता, हे सगळं लागतं. तुमचा ट्रान्सपोर्ट म्हणजे तुमचं एक इकोसिस्टम तिथे असलीच पाहिजे आहे ना, अदरवाईज का शूट कराल तुम्ही तिथे. तर हे सगळं आम्ही त्या आमच्या बॉलिवूडच्या एपिसोडमध्ये एक्सप्लेन करतो. आणि त्यामुळे डेफिनेटली हे एक असं माध्यम झालं आहे की लोकांना म्हणजे तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट बनवताय आणि तुम्ही आमचा एपिसोड पाहिला तर तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. आणि समजा एखादा एपिसोड आमचं शूट झाले नसेल, आता जसं आम्ही असं म्हणू शकतो की आम्हाला US शूट करायचं आहे, स्वित्झर्लंड शूट करायचं आहे. आम्ही जे शूट केले आत्तापर्यंत ते मॉरिशस केलं आहे, लंडन केलं आहे, युरोप केलं आहे, बहारीन केलं आहे, दुबई केलं, अबुधाबी केलं, व्हिएतनाम केलं, कंबोडिया केलं, आता आम्ही मलेशिया करून आलेलो आहोत. तर बऱ्याचशा कंट्रीज झाल्या आहेत, ओके. पण अजून बऱ्याच बाकी आहेत. आपले 195 कंट्रीज पकडल्या म्हणजे जवळजवळ, त्याच्यामध्ये आमच्या रिसर्चप्रमाणे 95 कंट्रीजमध्ये तुम्ही शूट करू शकता जाऊन. म्हणजे तुम्हाला तिथे टुरिझम बोर्ड्स आहेत व्यवस्थित, तुम्हाला जाता येतं, तुम्हाला तिथे वेलकम होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. निश्चितच तुम्ही म्हणालात अजूनही बऱ्याच कंट्रीज बाकी आहेत. तर तुमचा हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी संपर्क साधला जाईल आणि तुम्ही या अनुषंगाने त्या कंट्रीजचे देखील काम करू शकाल. त्याचबरोबर टुरिझम किंवा भारताची जी एक प्रतिमा आहे, भारताचं जे कल्चर आहे, भारतीय चित्रपट जो आहे तो या माध्यमातून निश्चितच पोचायला मदत होईल. आणि यासाठी आपल्याला एकदा शुभेच्छा. धन्यवाद.